नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज पुन्हा एकदा भेटतोय आपण माझ्या नवीन रेसिपी सोबत। आज मी बनवते मालवणी पद्धतीत चिकन मसाला। चिकन बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलंय। स्वच्छ धुतलेल्या चिकन मध्ये 1 चमचा हळद घातली आणि मग त्यात 1 लिंबाचा रस घातला आणि मग मिक्स करून घेतला आणि चिकन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं। चिकन बनवण्यासाठी मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आणि त्यात बरोबर 2 वाटी सुकं खोबरं किसून घेतलं। मग गॅसवर कढई ठेवून त्यात कांदा घातला। कांदा थोडा वेळ कोरडाच परतून घेतला। कांदा थोडा भाजून झाल्यानंतर तेल घातले। सुरुवातीला कांदा कोरडा भाजला की कांदा लवकर रंग बदलतो। तेलात परतून कांदा मऊ होईपर्यंत भाजून घेतला। कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यात खोबरं घातलं। खोबरं घातल्यानंतर ते लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलं। खोबरं चांगलं खरपूस भाजल्यानंतर गॅस बंद केला आणि वाटण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतलं। इथे मी मिक्सरच्या भांड्यात लसणीच्या पाकळ्या घेतल्या। मग 1 मोठा आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घातले। त्यातच मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातला। मग थोडी कोथिंबीर घातली। मग मी थोडा वेगळा गरम मसाला काढला। त्यात मी 1 चमचा खसखस, 2-4 दालचिनीचे छोटे तुकडे, 4-5 लवंगा आणि 4-5 मिऱ्या घेतल्या। हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घेतला। हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यात मालवणी मसाला घातला। मसाला तुमच्या आवडीनुसार घाला। मी इथे मला हवा तेवढा घातलाय। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतलं। मग पातेलं गॅसवर ठेवून त्यात तेल घातलं। मग पातेल्यात कांदा घातला। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला। कांदा चांगला मऊ झाल्यानंतर त्यात बनवलेलं वाटण घातलं। भांड्यात घातलेला मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला। असा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायला हवा। असा मसाला भाजल्यानंतर त्यात बाजूला ठेवलेलं चिकन घातलं। चिकन मसाल्यात व्यवस्थित परतून घेतलं। आणि मग थोड्या वेळासाठी झाकण ठेवून वाफवायला ठेवलं। चिकन वाफवल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं। चिकन व्यवस्थित ढवळून घेतलं आणि थोडं पाणी घातलं। तुम्हाला किती जाड पातळ रस्सा हवा त्या प्रमाणात पाणी घालायचं। मग चवीपुरतं मीठ घातलं। मग चिकन चांगलं शिजवून घेतलं।
व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद केला. अशा प्रकारे मालवणी पद्धतीचं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.